आता बऱ्याच जणांना मुळा अजिबात आवडत नाही आणि खायलासुद्धा अजिबात कसलाच ते मागत नाही. पण हा शरीराला खूप फायदेशीर असतो. आता त्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे शरीर हायड्रेट राहायला मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. आता मुळ्यामुळे पचनक्रिया पण शरीराची सुधारते आणि ॲसिडिटी, गॅसची समस्यासुद्धा दूर होते. आता तुम्ही हा मुळा जो आहे तो सलाडसुद्धा करून खाऊ शकता किंवा जेवताना अगदी त्याचे कच्चा काप करून खाऊ शकता. आता यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं, शिवाय साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं. असे भरपूर काही मुळ्याचेही फायदे आहेत. पण आपला हा मुळा जो आहे तो बऱ्याच जणांना अजिबात आवडत नाही. तर तो कसा ना कशा पद्धतीने पोटात जाण्यासाठी आपली ही धडपड असते. तर आज आपण करतोय मुळ्याचे पराठे. तर हा पराठा जर आपण खाल्ला तर अजिबात उग्र वास येत नाही किंवा उग्र चव लागत नाही. चला तर मग आज मुळ्याचा पराठा कसा करायचा आहे ते बघूयात. आता मी घेतलेले आहेत 2 मुळे, हे पहा. तर अगदी ताजे मुळे घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये पाण्याचं प्रमाणसुद्धा असतं आणि अगदी जो तो खाल्ला की शरीराला अगदी चांगलं असतं. तर आता हा जो मुळा आहे, आता वरची साल थोडीशी कडक असते म्हणून आपण आता ते सोलरच्या साहाय्याने आपण ती काढून घ्यायची. म्हणजे आतला जो भाग आहे अगदी स्मूथ मऊ असतो तो आपल्याला घ्यायचा. आता बघा मुळा मी सोलून घेतलेला आहे, दुसरा पण मी सोलून घेते. तर आपण मुळ्याचे वेगवेगळे प्रकारे भाजी करतो, पण मुलं खात नाहीत कारण त्याचा वास उग्र असतो. त्यामुळे भाजी तर अजिबात खाल्ली जात नाही. मग त्याचे आपण मुळ्याचे वेगवेगळे काही पदार्थ बनवून आपण आता त्यांना खाऊ घालू शकतो. तर आता हा जो पराठा आहे अजिबात कसलीच मुळ्याची चव लागत नाही त्याला. तर आता बघा ह्या मुळ्याची मी वरची साल काढली, दोन्ही साईडच्या कडा कापून घेतलेल्या आहेत आणि आता आपण तो खिसून घ्यायचा. आता खिसतानासुद्धा अगदी बारीक खिसणीनेसुद्धा नाही खिसायचं, कारण त्याचं पाण्याचं जे जास्त प्रमाण आहे ते जास्त होतं आणि जास्त जाडही नाही खिसायचं. मध्यम जी खिसणी असते खिसण्याची, खोबरं खिसण्याची, त्याने आपण हे खिसून घेऊयात. जर जाडपण जर खिसलं तर ते लाटतानासुद्धा बाहेर येण्याची शक्यता असते आणि बारीक जर खिसलं तर जास्त करून ते पाणी त्याला सुटतं. आता मध्यम खिसणीच्या याच्याने आपण आता हे खिसून घेतलेलं आहे. तर आता दोन्ही मुळे बघा मी आता खिसून घेतलेत. हे बघा अगदी हातालासुद्धा अगदी जास्त ओलसर लागतं आहे, कारण मुळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं. आता हे पाणी काढून घेण्यासाठी आपण आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मीठ घालून आपण आता हे जे आहे मिक्स करून हे झाकून 10 ते 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवून देऊयात. तर बघा आता जवळपास 10 मिनिट झालेली आहेत. आपण आता बघूयात. तर बघा मुळ्याला खूप पाणी सुटलं आहे. आता हे जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता पूर्णतः चांगलं हाताने हे पिळून घ्यायचं आहे. आणि आता हा मुळा जो आहे तो थोडासा तिखट असतो, हातालाही चरचर होऊ शकतं. मग तुम्ही बहुतांशी कापडामध्ये घेऊनसुद्धा पिळून घेऊ शकता किंवा हाताने जर पिळता येत असेल तसंच थोडं थोडं करून हे पिळून घ्यायचं. आता बघा एवढं पाणी निघालेलं आहे मुळ्याचं आणि हा मुळा अगदी कोरडा झाला आहे. आता हे जे पीठ आहे आपल्याला आता एकदा पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे मोठ्या भांड्यामध्ये हे पाणी घेतलं आहे मुळ्याचं. आता मुळ्याचं पाणी जे आहे ते फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला. मुळ्याचं सगळं भाग जो आपण खिसलेला आणि त्याचं पाणी आहे त्याचा वापर करणार आहोत. आता त्यामध्ये 1 ते 1.5 वाटी मी जवळपास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तुम्ही खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये 2-3 चमचे तुम्ही मैदाही घालू शकता. आता ऑलरेडी आपण अगोदरच मुळ्याला मीठ लावलेलं होतं म्हणून मीठ आपण त्यामध्ये टाकलेलं नाही आहे. तर मीठ न टाकताच आता ही कणिक आपण मळून घ्यायची. तर जवळपास अशी मध्यम, म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं ही कणिक आपण मळून घेऊयात. तर त्याच पाण्यामध्ये पहिल्यांदा ही पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर लागलं तरच वरून पाणी घेऊन आपण हे कणकेचा गोळा आपण मळून घेतलेला आहे. तर थोडंसं मी वरून पाणी घेतलं आहे आणि छान मऊ अशी ही आपण कणिक मळून घेतली. आता आपण ही जी मुळ्या खिसलेला आहे त्याची भाजी करून घेऊयात. तर आता त्यामध्ये मी टाकलेली आहे हळद, नंतर धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे सगळं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं. तर आता ही जी आहे मुळ्याची भाजी आपल्याला परतून घ्यायची नाही आहे, अगदी तशीच आता मिक्स करून आपण त्याचे पराठे बनवणार आहोत. तर बघा आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. हवं तर तुम्ही त्यामध्ये लिंबाचा रससुद्धा घालू शकता.
किंवा चाट मसालाही घालू शकता, आवडत असतील ते तुम्ही मसाले त्यामध्ये घालू शकता. आता हे पीठ छान असं भिजलेलं आहे, त्याचे आपण आता छोटे छोटे लिंबा एवढे गोळे करून घेऊयात. तर जवळपास आता यामध्ये 4 ते 5 असे पराठे आपले तयार होतील. तर आता छोटे छोटे गोळे तयार करून घेतल्यानंतर पोळपाटावरती आपण आता हे लाटून घ्यायचे. तर आता कोरड्या पिठामध्ये हा उंडा जो आहे तो बुडवून घेतला आहे आणि अगदी पुरी एवढी आपण ही पारी करून घ्यायची. तर पातळ अशी ही पारी करून घेतली. त्यामध्ये बसेल एवढं हे मुळ्याचं जे आपली जी भाजी करून घेतलेली आहे तर ती त्यावरती ठेवायची आणि ही पारी जी आहे तर ती सगळी आता हळूहळू आपण बंद करून घ्यायची वरच्या साईडने. जसं मोदकाचं किंवा आपण पुरण जे पिठामध्ये भरतो तशाच पद्धतीने. तर वरचं जे टोक आहे तर जास्त जर टोक आलं तर तुम्ही काढूनही घेऊ शकता किंवा थोडं असेल तर तसंच तुम्ही दाबून घेऊ शकता. आणि कोरड्या गव्हाच्या पिठावरती आता बुडवून हे हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे. कारण कितीही नाही म्हटलं तरी मुळ्याला पुन्हा पाणी सुटतं, कारण मीठ घातलेलं असतं आपण त्यामध्ये पुन्हा. तर हलक्या हाताने आता ही पराठा जो आहे तो आपण लाटून घेऊयात. तर थोडं थोडं गव्हाचं पीठ कोरडं त्यावरती घेऊन हे आपण पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे. आता बघा आपली जी पारी आहे ती पहिल्यांदा आपण पातळ करून घेतलेली होती, त्यामुळे हा पराठा जो आहे थोडासा जाडसर जरी राहिला तरी काही हरकत नाही, जास्त पातळ करण्याची अजिबात गरज नाही. तर हलक्या हाताने लाटून आपला हा पराठा जो आहे तो लाटून तयार झाला आहे. तर गॅसवरती मी तवा तापायला ठेवलेला होता. तवा चांगला तापल्यानंतर हा पराठा मी त्यावरती टाकला आहे आणि आता मीडियम गॅसवरती हा पराठा छान खुसखुशीत असा हा भाजून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही याला तेलही लावू शकता किंवा तूप लावू शकता, बटर लावू शकता. तर छान असा चविष्ट करण्यासाठी तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते टाकू शकता. तर मी आता साजूक तूप त्यावरती टाकलेलं आहे. तर छान खुसखुशीत असा हा मुळ्याचा पराठा आपला तयार होतो. दोन्ही साईडने मी साजूक तूप त्यावरती लावलेलं आहे. तर बघा मस्त असा आपला हा मुळ्याचा पराठा खाण्यासाठी हा रेडी झालेला आहे. पाहूनच तुम्हाला आता नक्कीच खावासा वाटत असेल बघा. तर मुलंसुद्धा असं जर बघितलं तर अगदी आवडीने हे खातीलसुद्धा अगदी मागून मागून. तसंच आपण मुळ्याची भाजी जर केली तर मुलं अजिबात खाणार नाही, पण अशा पद्धतीने पराठे करून तुम्ही जर खाऊ घातले तर नक्कीच हे खातील. तर तसाच आपण आता दुसरासुद्धा पराठा मी तुम्हाला लाटून दाखवते. तर बघा आता आपण कणकेचा छोटासा गोळा घेऊन पारी तयार करून त्यामध्ये मुळ्याची ही भाजी भरलेली आहे आणि हलकासा उंडा तयार करून आपण हलक्या हाताने हा पराठा आपण लाटून घेतो. तर जास्तही पातळ नाही झाला तरीसुद्धा चालेल आणि हलक्या हाताने फिरवत हा पराठा आपण थोडासा जाडसर असा लाटून घ्यायचा आणि मीडियम गॅसवरती आपण हा भाजून घ्यायचा. आता त्यावरती तुम्ही लोणीसुद्धा लावू शकता, बटर लावू शकता, साजूक तूप लावू शकता. तर अशाच पद्धतीने आपण आता पुढचेसुद्धा हे पराठे जे आहेत ते करून घेऊयात. आता यामध्ये जवळपास 4 ते 5सुद्धा पराठे होऊ शकतील छोटे छोटे. तर आता ही जी पराठे आहेत तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा घरी असतील मुलं तर त्यासोबत तुम्ही दही देऊ शकता किंवा टोमॅटो सॉस देऊ शकता. त्यासोबत तुम्ही अगदी छान असं कोणती चटणी असेल घरात केलेली तीसुद्धा देऊ शकता जी मुलांना आवडत असेल. तर अशाच पद्धतीने तुम्ही मुलांना ही मुळ्याचे पराठे करून खाऊ घाला आणि घरातली मंडळीसुद्धा अगदी आनंदित होईल. नाश्त्याला तुम्ही हा पदार्थ जर केला तर अगदी पोटभरीचासुद्धा होईल, अत्यंत वेगळा. आणि मुळा जर खाल्ला तर शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. त्यामुळे नक्की अशा पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवा आणि कसा झाला मला कमेंट करून पण सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघा आता हा पराठा मी तुम्हाला मोडून दाखवते. अगदी मऊ लुसलुशीत आणि चविष्ट असा हा पराठा आपला तयार झाला आहे. तर नक्की तुम्ही करून पहा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.